हॅलो अँड वेलकम बॅक टू अवधूत अकॅडमी. आपण सुरू केलं आहे 10th स्टँडर्ड तुमचा सायन्स पार्ट 2चा फर्स्ट चॅप्टर हेरिडिटी अँड इव्हॉल्युशन. तर आपण हेरिडिटी पण पाहिली आहे, तुमचे प्रोसेस पण बघितले आहेत की जीन्स कसे ट्रान्सफर होतात, आणि आता इव्हॉल्युशनचे पण 2-3 मेनवाले मुद्दे बघितलेत की इव्हॉल्युशन काय आहे. एव्हिडन्सेस पाहिलेत की लोक खरंच ऑर्गॅनिझम्स हे इव्हॉल्व झाले आहेत. परत आपण काय पाहिलं आहे, तुमचं नॅचरल सिलेक्शनची थिअरी लास्ट सेशनमध्ये पाहिलं लमार्किझम, की लमार्कनी काय सांगितलं होतं की जे ऑर्गन्स आपण यूज करतो ते पुढच्या जनरेशनला पास होतात आणि जे नाही करत ते हळूहळू पेरिश होतात. बट ही थिअरी जी आहे ती आधीची थिअरी एन्शियंट थिअरीजमध्ये का बोललं जातं मुलांनो, बिकॉज लमार्कची जी थिअरी होती की येस ऑर्गन्स एकतर युजफुल नाही तर काय म्हणतात युजलेस होऊन जातात, राईट. जर यूज करताय तर युजफुल होतात, यूज नाही करत तर युजलेस होत आहेत, हे मॉडिफिकेशन्स घडतायत. येस, इट वॉज अप्रूव्ड, इट वॉज एक्सेप्टेड. बट हावेवर जे लमार्कनी सांगितलं की ते ऑर्गन्स जे चेंज झालेले पुढं जातात, ही पॉईंट जे आहे ते लोकांनी एक्सेप्ट नाही केलं. बिकॉज की आता फॉर एक्झाम्पल इफ मी आहे, माझ्यात अक्वायर्ड चेंजेस घडले, थोडेसे चेंजेस घडलेत, येस ते पुढच्या जनरेशनकडे जातात. बट सगळेच जातात का? नाही, सगळेच चेंजेस जात नाही. म्हणून फक्त त्या मुद्द्यामुळं की सगळेच चेंजेस पुढच्या जनरेशनकडे जात नाही, त्यामुळं ती थिअरी डिसअग्री केली आहे लोकांनी. ठीक आहे. आता आपण एक पॉईंट बघणार आहोत की स्पेसिएशन काय आहे. स्पेसिएशन म्हणजे स्पीसीज फॉर्मेशन. स्पीसीज काय आहे माहिती आहे ना मुलांनो. हे बघा, आपण जे स्पीसीज एक ग्रुप ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे. स्पीसीज इज अ ग्रुप ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम विच इज फर्टाईल. फर्टाईल म्हणजे जे रिप्रोड्यूस करू शकतात. आपण स्पीसीज कुणाला बोलतात? ग्रुप ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम जे त्यांची नेक्स्ट जनरेशन प्रोड्यूस करू शकते. ठीक आहे. आणि हे स्पीसीज कशामुळं घडले आहेत मुलांनो? स्पीसीज इज द प्रॉडक्ट ऑफ युअर इव्हॉल्युशन. इव्हॉल्युशनमुळं हे स्पीसीज जे आहेत ते घडलेले आहेत, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. की इव्हॉल्व होत होत एक ना एक स्पीसी नवीन 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 फॉर्म झालेली आहे. ओके मुलांनो. नाव फॉर्मेशन ऑफ न्यू स्पीसीज ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल इज इफेक्ट ऑफ इव्हॉल्युशन. कशाचा इफेक्ट आहे? स्पीसीज फॉर्मेशन is an effect of इव्हॉल्युशन. हे लक्षात ठेवा मुलांनो. स्पीसीज ह्या आहेत वेगळ्या वेगळ्या, त्या इव्हॉल्युशनमध्ये आल्या आहेत. नाहीतर सगळ्यात सुरुवातीला एक सिंगल युनिसेल होता, प्रोटोप्लाझम होता. कुठे? तुमच्या सीमध्ये. हळूहळू तो इव्हॉल्व होत नवीन नवीन स्पीसीज फॉर्म झालेल्या आहेत. Each species grows in specific geographical condition. Their food habitat, reproductive ability and period is different. Yes, that is very true. दर स्पीसीजची जी फूड हॅबिट आहेत ते डिफरंट आहे. जॉग्राफिकल कंडिशन आहे ती सुद्धा डिफरंट आहे. सगळ्या स्पीसीज एकाच जॉग्राफिकल कंडिशनमध्ये राहतात का? नाही. काही स्पीसीजला जास्त गरम कंडिशन लागते, काहीला मॉडरेट, काहीला रेनी क्लायमेट लागतो. So every species has their different specification of climate, for the geographical condition, for food habitat, है ना. सगळ्या सवयी त्यांच्या वेगळ्या असतात, सगळ्या राहणीमान त्यांच्या वेगळ्या असतात. सगळ्या स्पीसीजची एकच असते का? नाही. ठीक आहे. However, genetic variation is responsible for formation of new species from earlier one. येस, जे जेनेटिक व्हेरिएशन आहेत, जे जेनेटिक चेंजेस येतात त्याच्यामुळं आपल्याला नवीन स्पीसी जी आहे, मागच्या स्पीसीतून थोडीशी मॉडिफाय होऊन दुसरी स्पीसी, त्या स्पीसीतून थोडी मॉडिफाय होऊन तिसरी स्पीसी, असं जेनेटिक व्हेरिएशनमुळं येतं. सिमिलरली जॉग्राफिकल और रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशन ऑल्सो लीड्स टू स्पेसिएशन. जे जॉग्राफिकल कंडिशन आहे किंवा रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशन जे आहे त्याच्यामुळं पण नवीन स्पीसीज फॉर्म होतात मुलांनो. की रिप्रोडक्टिव्ह चेंजेसमुळं पण नवीन स्पीसीज फॉर्म होतात, जॉग्राफिकल कंडिशन्समुळं पण नवीन स्पीसीज फॉर्म होतात. फॉर एक्झाम्पल, मी राहते
एका व्हेरी हॉट क्लायमेटमध्ये. ठीक आहे, व्हेरी हॉट क्लायमेटमध्ये. पुढं जाऊन मला अशी सिच्युएशन आली की मला एकदम कोल्ड क्लायमेटमध्ये राहायला लागणार आहे. एकतर मी सर्व्हाइव्ह करू शकेल किंवा नाही सर्व्हाइव्ह करू शकणार, राईट? आणि जर मला सर्व्हाइव्ह करायचं आहे त्या सिच्युएशनला, तर मला माझ्या बॉडीमध्ये काहीतरी चेंजेस आणायला लागणार आहेत, हो की नाही? ते चेंजेस आणल्यावरच मी सर्व्हाइव्ह करू शकणार आहे. सो स्पीसीजमध्ये काय होणार की कंडिशननुसार जे लोक ते चेंजेस आणून सर्व्हाइव्ह करू शकणार ते टिकणार आहेत, आणि ते चेंजेस आल्यामुळं ती वेगळी स्पीसीज होणार आहे. जुन्या स्पीसीजपासून नवीन स्पीसीज झाली ना चेंजेस आल्यामुळं, आणि जे नाही करू शकणारे ते मरून जाणार आहेत. ठीक आहे, दिस वॉज युअर स्पीसिएशन. कशामुळं घडतं मुलांना स्पीसिएशन? फर्स्ट इव्हॉल्युशन, सेकंड जॉग्राफिकल चेंजेस. हे आपण लिहून घेऊयात. reasons for your speciation. अरे परत लिहूयात. reasons for speciation. First, evolution. सेकंड काय आहे? जॉग्राफिकल कंडिशन. थर्ड, जेनेटिक व्हेरिएशन. आणि फोर्थ, रिप्रोडक्टिव्ह चेंजेस ऑल्सो. म्हणजे काय? एकतर ते स्पीसीज कशामुळं फॉर्म झालेत, इव्हॉल्युशन, हळूहळू इव्हॉल्व्ह होत होत क्लायमेटला किंवा बाकीच्या कुठल्या पण फॅक्टर्सच्या रिझनमुळं ते इव्हॉल्व्ह झालेत. सेकंड, जॉग्राफिकल कंडिशन, जे एन्व्हायरमेंट जिथं ते राहत आहेत तिथली कंडिशन चेंज झाली, चुकून ते मिसप्लेस झाले, किंवा तिथलं एन्व्हायरमेंट नेचर चेंज होतं आहे, तरी त्यांना मॉडिफिकेशन्स आणून नवीन स्पीसीज फॉर्म करायला लागणार आहे. जेनेटिक व्हेरिएशन, विदाऊट एनी एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स अफेक्टिंग, आतूनच जर जीन चुकून म्युटेट झाला, जीन्समध्ये थोडे चेंजेस आले फॉर एनी रिझन, जीन्समध्ये चेंजेसला असं काही अजूनपर्यंत प्रॉपर रिझनिंग नाही भेटली की जीन्समध्ये व्हेरिएशन का येतात. ठीक आहे, सो कधी कधी जीन्समध्ये मॉडिफिकेशन किंवा चेंजेस झाल्यामुळं पण तुम्हाला नवीन स्पीसीज भेटू शकते. आणि रिप्रोडक्टिव्ह चेंजेसमुळं पण, रिप्रोडक्शनचे टाईप्स बदलल्यानंतर, नवीन रिप्रोडक्शनचं काय म्हणतो वे आल्याने पण ते स्पीसीज आपल्याला रिप्रोडक्शनच्या वेळेस काही चेंजेस घडल्यामुळं पण नवीन स्पीसीज भेटू शकते. हे 4 पॉईंट्स लिहून घ्या. ठीक आहे, झालं, लिहून घेतलं मुलांना तुम्ही? चलो आता आपण पुढचं बघू. कळलं स्पेसिएशन काय असतं? जिथं स्पीसीज फॉर्म होते त्याला आपण म्हणतो स्पेसिएशन. आणि स्पीसीज कशा कशामुळं फॉर्म होते तर ते मागचे 4 फॅक्टर्स. ठीक आहे, आता ह्युमन इव्हॉल्युशन बघूयात, की दर गोष्टीत आपण पाहिलंय की आपण सगळे एकाच ॲन्सेस्टरपासून आलोय. सी मुलांना, आपण पण त्या मायक्रो ऑर्गॅनिझमच्याच ॲन्सेस्टर्सपासून आलोय. ठीक आहे, एकच कॉमन ॲन्सेस्टर होतं, एकच कॉमन ॲन्सेस्टर होता, तो होता तुमचा प्रोटोप्लाझम. व्हॉट वॉज इट? युअर प्रोटोप्लाझम. त्याच्यातूनच आपल्याला काय भेटलेत? मायक्रोब्स. अजून काय भेटलेत? प्लांट्स, ॲनिमल्स. ठीक आहे, परत तुमचे बर्ड्स, ते पण ॲनिमल्सचाच पार्ट आहे, बट आपण अजून थोडं स्पेसिफाय करूयात. ह्युमन्स. हे सगळे एकाच ॲन्सेस्टरपासून आलेले आहेत, जो की होतं तुमचं प्रोटोप्लाझम, एक सिंगल युनिसेल्युलर सेल. ठीक आहे मुलांनो, आता
See, the biodiversity that is known today has been said to be formed from very simple unicellular organism due to evolution. त्या सिंगल सेल पासून आत्ता जेवढे पण आपल्याला दिसत आहेत, किती वेगवेगळे प्रकारचे प्लांट्स आहेत, किती वेगवेगळे प्रकारचे बर्ड्स, इन्सेक्ट्स, ॲनिमल्स, मायक्रो ऑर्गॅनिझम्स, तर बापरे न्यूमरस, म्हणजे अजून आपल्याला प्रॉपर माहिती पण नाही आहेत की अजून किती आपण डिस्कवर केले नाही. हे सगळे एकाच ॲन्सिस्टरपासून आले. कॅन यू बिलीव्ह? एका सिंगल सेलकडून, एका युनिसेल्युलर प्रोकॅरियोटिक सेलकडून हे हळूहळू इव्हॉल्व्ह होत आलेत ड्यू टू व्हेरियस फॅक्टर्स, ड्यू टू एन्व्हायरमेंटल चेंजेस, जेनेटिक व्हेरिएशन, ड्यू टू व्हेरियस फॅक्टर्स हे हळूहळू इव्हॉल्व्ह होत होत चेंज झाले. ठीक आहे. In this evolution, origin of human evolution can be shown as per the picture below. See, इथे तुमचं ह्युमन इव्हॉल्युशनचा पिक्चर दिलाय जो आपण पाहूयात. ठीक आहे. लास्ट डायनासॉर्स डिसअपियर्ड अप्रॉक्सिमेटली 7 crore years ago. डायनासॉर्स किती वर्ष झाले डिसअपियर झालेत मुलांनो? 7 करोड वर्षांआधी, 7 crore years ago. At that time, monkey-like animals are said to be evolved from some ancestor who were more or less similar to the modern lemurs. लेम्यूर्स हा ॲनिमल बघितलंय? इट्स अ मंकी लाईक ऑर्गॅनिझम. पटकन गुगल खोला आणि सी व्हॉट लेम्यूर इज. तर जे मंकीज आहेत ना, ते त्या लेम्यूरचे म्हणजे ते एकामेकांशी इंटरकनेक्टेड आहेत. ठीक आहे. मंकीज त्यांच्यापासून त्यांच्या ॲन्सिस्टर्स, जे आत्ताचे लेम्यूर्स आहेत त्यांचे ॲन्सिस्टर आणि मंकीचे ॲन्सिस्टर सिमिलर होते. Tail of this monkey-like animal of Africa is said to be disappeared about 4 crore years ago. हे जे आफ्रिकन मंकी लाईक ॲनिमल्स आहेत ह्यांची टेल 4 करोड वर्षांआधीच डिसअपियर झाली आहे मुलांनो. They developed due to enlargement in brains. Their hands were also improved and these ape-like animals were evolved. जे त्यांची ब्रेनची कॅपॅसिटी वाढली, त्यांचे हँडचे पोस्चर्स डिफरंट झाले आणि ते असे जे वाकलेले होते ते थोडे थोडे हळूहळू स्ट्रेटन झाले आहेत. ठीक आहे. मीन वाईल दिस एप लाईक ॲनिमल्स रीच द साऊथ अँड नॉर्थ एशिया अँड फायनली इव्हॉल्ड इन टू गिबॉन अँड ओरँगुटॅन. आता हे जे ॲनिमल्स होते साऊथ आफ्रिकावरून ते पोचले तुमच्या नॉर्थ ईस्ट एशियामध्ये आणि हे लेम्यूर्स आणि हे मंकी लाईक ॲनिमल्स काय झाले? ऑरँगुटॅन. आता ऑरँगुटॅन सगळ्यांना माहिती आहे, आपण खूप छान बघितले आहेत मूवीजमध्ये पण, डिस्कवरीला पण ऑरँगुटॅन काय आहे. गिबॉन अँड ऑरँगुटॅनमध्ये ते नॉर्थ ईस्ट एशियामध्ये कन्वर्ट झाले मुलांनो. रिमेनिंग एप लाईक ॲनिमल स्टेड इन आफ्रिका अँड फ्रॉम देम गोरिला अँड चिंपॅन्झी इव्हॉल्ड. सी, एप लाईक ॲनिमल होते सगळ्यात पहिला. आपण ह्युमनचं बघतोय आता. एप लाईक ॲनिमल्स होते. कुठे होते ते? पहिलं तर साऊथ आफ्रिका. ते होते साऊथ आफ्रिकाला. आता काही कुठे गेले? नॉर्थ ईस्ट एशियाकडे गेले. काही गेले नॉर्थ ईस्ट एशियन पार्ट्समध्ये आणि तिथे ते झाले ऑरँगुटॅन. ऑरँगुटॅन अँड गिबॉन म्हणून पण आहे. आणि काही जे साऊथ आफ्रिकामध्येच राहिले ते नंतर झाले गोरिला अँड चिंपॅन्झी. गोरिला अँड चिंपॅन्झी. चिंपॅन्झी पण सांगितलंय ना तुम्हाला काय आहे. चिंपॅन्झी पण सगळ्यांना माहिती आहे की नाही? And chimpanzee evolved about 2.5 years ago. Evolution of some of the 2 crore old species of ape seemed to be occurred in different way. They had to use their hands more for eating food and other work. Those apes started to live on land as the forest started to decline due to dry environment. Their pelvic girdle developed in such a way they start to stand in erect posture in grassland and therefore their hands become available for use anytime. आता जे हे काय म्हणतात चिंपांझीज झाले, ऑरँगुटॅन झाले, जे फॉरेस्टचे ॲनिमल्स आहेत ना, मंकी लाईक एप्स जे आहेत, सगळे एप्स, सगळे मंकीज दे आर फॉरेस्टवाले ॲनिमल्स. मग हळूहळू फॉरेस्ट कमी होत गेले, ड्राय पडत गेलं, सनची तीव्रता वाढली, फॉरेस्ट ड्राय होत गेले, पाणी पुरवठा कमी झाल्यामुळे ते फॉरेस्ट डिमिनिश झाले. म्हणून आता ह्यांना ड्राय लँडवरती राहायला लागलं, फॉरेस्ट तर गुल झालं.
हळूहळू त्यांची जी पेल्विक गर्डल आहे, हिपची गर्डल आहे, ती जी थोडी बेंड होती ती थोडी स्ट्रेटन झाली आणि त्यांचं पोस्चर हळूहळू स्ट्रेट होत गेला. आणि जे हँड्स फक्त ते खायला यूज करायचे, फक्त कशाला, खायला यूज करायचे, आता ते हँड्स बाकीच्या ॲक्टिव्हिटीजसाठी पण यूज होऊ लागले. The first human-like animal with erect posture, which were using their hands, have evolved about 2 crore years ago. सगळ्यात पहिलं ह्युमन लाईक जो एप होता, म्हणजे प्रॉपर इरेक्ट पोस्चरवाला जो चांगल्या ॲक्टिव्हिटीज करायचा, तो 2 करोड वर्षांआधी आपल्याला भेटला आहे किंवा इव्हॉल्व झाला आहे. फर्स्ट रेकॉर्ड ऑफ ह्युमन लाईक ॲनिमल इज विथ अस इन द फॉर्म ऑफ रमापिथिकस एप फ्रॉम नॉर्थ इंडिया अँड ईस्ट आफ्रिका. हे जे रमापिथिकस आहे, सगळ्यात पहिलं ह्युमन फॉर्म होता, त्याचं नाव काय होतं मुलांनो? त्याचं नाव होतं रमापिथिकस. व्हॉट वॉज द नेम? रमापिथिकस. फर्स्ट human like ape. फर्स्ट ह्युमन लाईक एप. त्याचं नाव काय आहे मुलांनो? रमापिथिकस. आणि कुठं सापडलाय रमापिथिकस? नॉर्थ इंडिया. कुठे? नॉर्थ इंडिया आणि ईस्ट आफ्रिका. ते विसरू नका आफ्रिकाला. ईस्ट आफ्रिका. ठीक आहे. Afterwards, this ape grew up in size and became more intelligent, and thus the ape of South Africa evolved 40 lakh years ago. आता हळूहळू जसं ते रमापिथिकस जे आहे, हळूहळू ते त्यांची साईज वाढू लागली, त्यांची ब्रेनची कॅपॅसिटी वाढू लागली. The morphology of this human-like animal started to appear like to be member of the genus Homo about 20 lakh years ago, and the skilled human developed. 20 लाख वर्षाआधी हळूहळू हा जो रमापिथिकस स्पीसीज आहे तो ह्युमन लाईक इरेक्ट पोस्चर, ह्युमन लाईक ॲक्टिव्हिटीज करू लागला. त्याची ब्रेन कॅपॅसिटी, ज्याला आपण म्हणतो क्रेनियम कॅपॅसिटी, ती वाढू लागली. आणि 20 लाख इयर्स अगो आपल्याला स्किल्ड ह्युमन भेटला. स्किल्ड ह्युमन म्हणजे जे एन्शियंट आपण काय बोलतो नोमॅड्स होते, की प्रॉपर ते कुक करू लागले, ते कामं करू लागले, ट्रीज कापून स्वतःच्या फॅमिलीसाठी स्वतःसाठी ते डेव्हलप होऊ लागले. ते आपल्याला 20 लाख इयर्स आधी भेटले. अबाउट 15 lakh years ago, human walking with erect posture was evolved in China and Indonesia. सगळ्यात पहिलं जो प्रॉपर ह्युमन सारखं चालत होता, प्रॉपर ह्युमन लाईक पोस्चरमध्ये चालत होता, तो भेटलाय चायना आणि इंडोनेशियामध्ये. ठीक आहे मुलांनो. Evolution of upright man continued in direction of developing its brain for a period of 1 lakh year, and meanwhile it discovered the fire. जसं जसं त्यांची ब्रेनची कॅपॅसिटी, जी क्रेनियम कॅपॅसिटी आहे, ती वाढू लागली आणि ती क्रेनियम कॅपॅसिटी चांगली वाढ व्हायला त्याची 1 lakh years लागलेत. किती? 1 lakh years. आणि त्या 1 lakh yearsमध्ये जशी त्यांची क्रेनियम कॅपॅसिटी वाढली, त्यांनी काय डिस्कवर केलं? त्यांनी डिस्कवर केला फायर. Brain of 50,000 year old man had been sufficiently evolved to extend it could be considered as a member of class wise man. आता 50,000 वर्षांआधी जो माणूस होता त्याची क्रेनियम कॅपॅसिटी प्रॉपर आपल्यासारखी वाढली होती. म्हणजे आपल्यासारखे ह्युमन्स किती वर्ष आधी भेटलेत आपल्याला? 50,000 years अगो. ठीक आहे. त्यांना आपण म्हणतो वाईज मॅन, म्हणजे जे डोकं वापरू शकतात, होमोसेपियन्स. मंकीज पण जर आपण त्यांना थोडंसं ट्रेनिंग दिलं तर ते इरेक्ट पोस्चरमध्ये थांबू शकतात. बट मंकीज आणि ह्युमन्समध्ये डिफरन्स काय आहे? आर ब्रेन. आपली क्रेनियम कॅपॅसिटी जास्त आहे मुलांनो, आणि आपण त्यांच्यापेक्षा जास्त विचार करून आपण त्यांच्यापेक्षा जास्त डेव्हलप्ड आहोत. ओनली बिकॉज ऑफ युअर ब्रेन क्रेनियम कॅपॅसिटी. ठीक आहे. Neanderthal man can be considered as the first example of wise man. वाईज मॅन कुणाला बोललाय मुलांनो? निएंद्रल मॅनला. निएंद्रथल मॅन is your wise man. Wise man is Neanderthal man. I don't know how to pronounce this. It is Neanderthal man. ठीक है. The Cro-Magnon man evolved about
50,000 year ago and afterward this evolution had been faster. आधी थोडं थोडं हळू होतं, बट जसं हे निअँडरटल मॅन आपण डिस्कवर केला त्यानंतर त्यांचं इव्हॉल्युशन, ब्रेनची कॅपॅसिटी वाढली ना, मग हळूहळू इव्हॉल्युशन जे आहे ते क्विक अँड रॅपिड होत राहिलं. About 10,000 years ago, wise men started to practice agriculture. फूडसाठी त्यांनी क्रॉप्स लावायला शिकले, परत ते लोक फूड हार्वेस्टिंग शिकले. इट स्टार्टेड टू रेअर कॅटल्स अँड हर्ड्स. 10,000 वर्ष आधीपासून ते लोक काय करायला लागलेत, शेती करायला लागलेत, परत गुरं राखतायत, कॅटल्स अँड हर्ड्स ठेवायला लागलेत आणि सिटीज एस्टॅब्लिश केले, बिल्डिंग्स बांधायला लागले. कल्चरल डेव्हलपमेंट टूक प्लेस, आर्ट ऑफ रायटिंग वॉज इन्व्हेंटेड. हळूहळू मग एक एक चेंजेस की बिल्डिंग बांधायला लागले, लिहायला शिकायला लागले, पेंटिंग शिकायला लागले. एव्हरीथिंग वॉज देन एस्टॅब्लिश्ड. आणि आत्ता पण आपण फुल्ली डेव्हलप्ड असं वाटतं, पण अजून आपण गोष्टी डेव्हलप करतोय की नाही, वी आर स्टील इन द डेव्हलपिंग फेज. ठीक आहे, सी इथं दिली आहे तुम्हाला, दिस इज युअर निअँडरथल मॅन. पहिलं कशी होती, झाडाला बघा मंकी लाईक जे ॲनिमल आहे, मग हळूहळू तो जेव्हा फॉरेस्टमध्ये त्याची साईज वाढली, इथून इथं वाढली, मग त्याचं जे बेंडिंग पोझिशन होतं ते थोडं इरेक्ट झालं. हळूहळू त्याचं जे इरेक्ट पोझिशन आहे ते वाढत गेलं आणि मग फायनली वी गॉट द नोमॅड मॅन, युअर निअँडरथल मॅन. ठीक आहे मुलांनो, दिस वॉज युअर इव्हॉल्युशन ऑफ ह्युमन, की आपण कुणापासून इव्हॉल्व झाले, तुमच्या मंकीजपासून. हा जो पॉईंट आहे इव्हॉल्युशन ऑफ ह्युमन तो वाचा नक्की. आणि जे टर्म्स आहेत निअँडरथल मॅन, रामापिथिकस, जो मंकी प्रॉपर डेव्हलप झाला आणि थोडा ह्युमन लाईक फॉर्म घ्यायला लागला, कुठल्या फॉर्ममध्ये कसं होतं हे लक्षात ठेवा मुलांना. ठीक आहे, विथ दिस वी आर एंडिंग युअर बिग चॅप्टर. हा मोठा चॅप्टर होता, आय नो 5 सेशन्स लागलेत आपल्याला, आणि हेरिडिटी अँड इव्हॉल्युशन आपण इथंच संपवतोय. नेक्स्ट चॅप्टरमध्ये भेटूया. थँक्यू.